यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या बातम्यांपासून। माझं आव्हान आहे, नार्वेकरांनी मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये उभं राहावं, कुठलीही पोलीस सुरक्षा नको। मग तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कुणाची, मग बघू कुणाला पुरावा गाडावा की तुडवावा। उद्धव ठाकरेंचं शिंदे नार्वेकरांना आव्हान। गेल्या आठवड्यात लबाडाने निकाल दिला, महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून राहुल नार्वेकरांचा लबाड असा उल्लेख। 2013 आणि 2018 ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाला कळवली होती, पोचपावती दाखवत अनिल परबांचा दावा। ही लढाई आता देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी की राहणार की नाही याची, देशात सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व आहे की नाही याची, उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांच्या निर्णयावर घणाघात। 1999 ची आमची घटना शेवटची मानली होती, मग 2014 आणि 2019ला मला पाठिंबा देण्यासाठी कशाला बोलवलं, काय म्हणून माझी सही घेतली होती। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपला सवाल। पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी सांगितली 2013च्या कार्यकारिणीतील ठरावांची यादी। अनिल परब यांच्याकडून कार्यकारिणीचा व्हिडिओही सादर। उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदी निवड, नेतेपदी निवडीनंतर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या पायाही पडले। ठाकरे गटानं महापत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवला। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून घटना निवडणूक आयोगाकडे नाही, तर मग आयोगाचा उद्धव ठाकरेंसोबत अध्यक्ष म्हणून पत्रव्यवहार कसा। अनिल परब यांचा निवडणूक आयोग आणि नार्वेकरांना सवाल। अनिल परबांनाही पत्र दाखवलं। राहुल नार्वेकरांचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा घोर अपमान, पक्षांतराची बेकायदेशीर बाराखडी असा नार्वेकरांचा निर्णय। निकालावरून वकील असीम सरोदे यांची नार्वेकरांवर टीका।